नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे आशिधा प्रकाशन. आज आपण अभंग घेणार आहोत 126 ते 130. प्रथम आपण 126वा अभंग ऐकूयात. राना गेली शेणीसाठी वेचू लागे विठोबा पाठी. राना गेली शेणीसाठी वेचू लागे विठो पाठी. पितांबर ओचे खोवी पायी शोभा पार खावी. रीती बांधताची मोठ जनी म्हणे द्यावी भेट. जनी म्हणे द्यावी भेट. अर्थ: जनी गोवऱ्या वेचण्यासाठी रानात गेली ना की विठ्ठलही तिच्या मागोमाग जाऊन गोवऱ्या वेचायला लागायचा. गोवऱ्या वेचताना तो पितांबराचा ओचा खोचून यायचा. त्यावेळी दिसणाऱ्या त्याच्या पदकमलांची शोभा जी अवर्णनीय आहे ती त्यावेळी पारखत असे. समचरणांची शोभा निरखण्यात जनी एवढी मग्न व्हायची की कपड्याची गाठ तशीच ती मारत असे. कपड्यात गोवऱ्या न घालताच ती ते गाठोडं बांधायची आणि एकीकडे सारखी पांडुरंगाला भेट देण्यासाठी विनवीतच आहे. पुढचा अभंग ऐकूयात 127वा. जनीची बोले करी नित्य काम. वसवितीचे धाम लक्ष्मीसी. जनीची या गोष्टी प्रेम ज्याचे मनी. दयाचे चरणी ओढवी माथा. महेशादी देव तेही तया ध्याती. जे आवडे गाती जनी ध्याती. जे आवडे गाती जनी ध्याती. अर्थ: जनीच्या बोलण्याप्रमाणे जो काम करता करता विठ्ठल चिंतन चित्तात करीत असतो त्याला लक्ष्मीसह सगळी संपन्नता प्राप्त होते. जनी सांगत असलेल्या गुजगोष्टीत ज्याला गोडी वाटते अशा माणसाच्या पायावर आपण डोकं ठेवावं एवढी योग्यता त्याच्यात येते. महेशादी अनेक देव सुद्धा त्या परमेश्वराला ध्यातात अशा आवडीने गुणगान करणाऱ्यांना जनी ध्याते. पुढचा अभंग ऐकूयात 128वा. आई मेली बाप मेला मज सांभाळी विठ्ठला. हरी रे मज कोणी नाही माझी खात असे डोई. विठ्ठल म्हणेर रुक्मिणी माझे जनीला नाही कोणी. हाती घेऊनी तेल फणी केस विंचरून घाली वेणी. वेणी घालून दिधली गाठ जनी म्हणे चोळबा पाठ. जनी म्हणे बागोपाळा करी दुबळीचा सोहळा. जनी म्हणे बागोपाळा करी दुबळीचा सोहळा. जनी म्हणते मला आई वडील दोन्हीही नाहीत तर हे विठ्ठला तूच माझा सांभाळ कर. हे हरी मला कोणी नाही माझ्या डोक्यात खाजही सुटलेली आहे. हे ऐकून विठ्ठल रुक्मिणीला म्हणतात की माझ्या जनीला कोणीच नाहीये तर तूच आता तिच्या केसांना तेल लावून फणीने केस विंचरून तिची वेणी घालून दे बघू. वेणी घालून केस सुटू नयेत म्हणून त्या वेणीला गाठही दिली आणि पुढे जनी म्हणतीये माझी पाठही चोळून दे. जनाबाई विठ्ठलाला म्हणतीये की मी दुबळी आहे रे गोपाळा. या दुबळीचा सोहळा आता तूच कर. पुढचा अभंग आपण ऐकूयात 129वा. एक प्रहर रात्र झाली फेरी विठ्ठलाची आली. नामा म्हणे जनी पाहे द्वारी उभा कोण आहे. प्रभाघरा
रात दाटली, एक सराद सुटली, एकमेका आलिंगन, नामा म्हणे जनी धन्य, एकमेका आलिंगन, नामा म्हणे जनी धन्य. एक प्रहर रात्र होताच विठ्ठलाची स्वारी आली. नामदेव म्हणतात की दारात कोण उभं आहे असं जनी बघत आहे. विठ्ठलाच्या आगमनाने घरात एकदम प्रकाश दाटला आणि पांडुरंगच आहे अशी खात्री होतात जनी त्या विचारातच एकदम सुसाट वेगाने दारी गेली. नामदेव बघत आहेत की विठ्ठल आणि जनी एकमेकांना आलिंगन देत आहे आणि म्हणून ते म्हणतात खरंच जनी धन्यच आहे. पुढचा अभंग 130वा ऐकूया. जनी जाय पाणीयासी, मागे धावे ऋषिकेशी, पाय भिजोने दिहात, माथा घागरी वाहात, पाणी रांजणात भरी, सडा सारवण करी, धुणे धुनियाणी, म्हणे नामयाची जनी, म्हणे नामयाची जनी, म्हणे नामयाची जनी. अर्थ, जनी पाणी आणायला गेली की तिच्या मागोमाग पांडुरंग धावत जायचा. डोक्यावर घागर घेऊन जायचा, पण हातापायाला पाणी लागू देत नसे. रांजणात पाणी भरणं, सडा सारवण करणं हे देखील तोच करायचा. एवढंच काय, पण तो हरी धुणं सुद्धा धुवून आणतो असं नामयाची जनी म्हणतीये. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. उद्याच्या भागात आपण अभंग 131 ते 135 ऐकणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.